नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 30 जानेवारी हा दिवस म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिवस। खरं तर महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांनी केलेलं कार्य आपण सगळेच जाणतो नाही का? पण त्यांच्या कार्याचं एक वेगळं सुद्धा स्वरूप आहे। त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं कुष्ठरोग निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथी दिवसानिमित्ताने 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिवस म्हणून पाळण्यात येतो आणि त्यानंतरचा पंधरवडा म्हणजे 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा जो पंधरवडा आहे तो कुष्ठरोग निवारण पंधरवडा म्हणून पाळण्यात येतो। आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला सखी सह्याद्रीचा भाग, आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला जो विषय आहे, करूया उच्चाटन कुष्ठरोगाचे। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य सेवा महाराष्ट्र शासनाचे सहसंचालक डॉक्टर संजीव कांबळे यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनाचे कार्यवाह विष्णू प्रभुदेसाई सर। सर नमस्कार। नमस्कार। आपलं ही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत। खरं तर कुष्ठरोग हा मंद गतीने संसर्गजन्य किंवा मंद गतीने पसरत जाणारा संसर्गजन्य आजार आहे असं आपण म्हणू शकतो। मग मुळात कुष्ठरोग निवारण किंवा कुष्ठरोग निर्मूलन म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्या अनुषंगाने आपला सामाजिक दृष्टिकोन कसा असला पाहिजे, आपली सामाजिक बांधिलकी त्या कुष्ठरोगांच्या बाबतीत कशी असली पाहिजे, या संपूर्ण अनुषंगाने आपण आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक सांगते 24908050, 24988050, 022 अर्थात एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। आणि 642 आणि 652 अर्थातच 642 आणि 652 हा आहे आमचा एक्सटेन्शन क्रमांक। प्रश्न विचारताना आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। आणि जसं मी म्हटलं तसं की 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा जो पंधरवडा असतो तो कुष्ठरोग निवारण पंधरवडा म्हणून केला जातो, पाळण्यात येतो। मग मुळात या पंधरवड्याचं प्रयोजन काय सांगाल सर? पंधरवड्याचं तर खूप महत्त्वाचं प्रयोजन आहे। प्रामुख्याने आज गांधीजींचे स्मरण दिवस पुण्यतिथी आज आहे आणि म्हणजे 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आणि प्रामुख्याने यावर्षी म्हणजे याला अतिशय महत्त्वाचं विषय घेतलेला आहे। यामध्ये केंद्र शासनाच्या दृष्टिकोनातून माननीय आपले पंतप्रधान साहेब आहेत, या त्यांची प्रगती योजना जी आहे या प्रगती योजनेमध्ये यावर्षी प्रामुख्याने एक स्पर्श जनजागृती कुष्ठरोग जनजागृती अभियान ची सुरुवात यामध्ये संपूर्ण आपल्या राज्यभर नाही तर संपूर्ण देशभरचं आयोजन या ठिकाणी आपण संपूर्ण देशभर आज करत आहोत। याची पार्श्वभूमी सांगताना मला सांगावंसं वाटतं की प्रामुख्याने या राज्यात म्हणजे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 30 जानेवारी 2017 रोजी सर्व जे ग्रामपंचायत आहेत या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभाचं आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे। त्यामध्ये कुष्ठरोगाची जनजागृती त्यामध्ये करायची आहे। माननीय जिल्हाधिकारींच्या हस्ते जी समिती आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश व पठण यामध्ये होईल। त्यानंतर यामध्ये कुष्ठरोगांची एक प्रतिज्ञा यामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर हो आणि कुष्ठरोगाबद्दल काही प्रश्नोत्तर, समजा एखादा जो कुष्ठरोगी आहे, जो क्युअर्ड रोगी आहे, तो येऊन त्यामध्ये स्वतः त्या ग्रामसभेमध्ये येईल आणि मी औषध आणि त्या अनुषंगाने
कथन केलेल्या लोक सुद्धा यामध्ये कुष्ठरोगी जो आहे, इतर कुष्ठरोगी जो उपचार घेत नाही ते एक यामध्ये म्हणजे तो रोग म्हणजे उपचार पूर्ण केल्याने कुष्ठरोगी बरा होतो, हा एक एक मोठा संदेश दिला जाईल द्यायचा आहे कुष्ठरोग्यांपर्यंत. यामध्ये. हो. नक्कीच. आणि मला वाटतं जनजागृती होण्याच्या अनुषंगानेच हा सप्ताह किंवा हा पंधरवडा जो आहे तो पाळण्यात येतो, नाही का सर? तुम्ही प्रतिज्ञेसंदर्भात काहीतरी यामध्ये मला एक थोडंसं गाईडलाईन्स बद्दल मी एक सांगू इच्छितो. यामध्ये असं एक सिम्बॉल यामध्ये केलेला आहे की याच्यामध्ये जे हात आहेत ना मॅडम, की हे हात म्हणजे याच्यामध्ये एक हात कुष्ठरोगाचा आहे, जे हे संपूर्ण केंद्र शासनाने जो सिम्बॉल बनवलेला आहे. एक सामान्य माणसाचा हात आहे, एक बरा झालेला रोगीचा हात आहे, एक कुष्ठरोगाचा यामध्ये हात आहे. आणि म्हणून हे स्पर्श अभियान, स्पर्शाने कुष्ठरोग हा पसरत नाही. म्हणजे जे आतापर्यंत जे याच्याबद्दल जी एक कुष्ठरोगाबद्दल जी घृणा आहे समाजामध्ये अजूनही आहे, स्टिग्मा आहे, त्याला आम्ही स्टिग्मा म्हणतो. लोक त्याला वाईट टाकतात, लोक त्याला जवळ घेत नाहीत. तर हा जो एक जी थीम यामध्ये दिलेली आहे, यामध्ये सगळ्यात खाली जो हात ठेवलेला तो कुष्ठरोगाचा हात आहे. आणि म्हणून हा स्पर्श अभियान हे एक अभिनव प्रकारचं अभियान, जे अभियान संपूर्ण आपल्या देशभर हे अभियान. आणि यामध्ये प्रतिज्ञा जी घ्यायची आहे ती मध्ये, आणि महात्माजी म्हणतात की माझं अपूर्व राहिलेलं कार्य म्हणजे परचुरे शास्त्रींची त्यांनी सेवा केली होती. लेप्रसी पेशंट जेव्हा परचुरे शास्त्री होते, आणि तसे ते फोटोज बरेच आपल्याला दिसतात. आणि म्हणायचे ते की माझी अपूर्व राहिलेली सेवा हे कुष्ठरोगाचं आहे. आणि म्हणून कुष्ठरोगाबद्दल महात्माजींचं जे प्रेम होतं, आणि ते म्हणून ही 30 तारीख आम्ही यामध्ये आमचा जो पंधरवाडा असतो यामध्ये 30 तारखेपासून आम्ही सुरू करतो. तर यामध्ये प्रतिज्ञा जी अशी आहे की याच्यामध्ये प्रतिज्ञा जी घ्यायची आहे ती मी सांगू इच्छितो. मी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तींना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यास प्रेरित करीन. म्हणजे त्या जर असं कोणी लक्षणं आढळली तर मी त्या व्यक्तीला त्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाईल, कारण की हा उपचार सगळीकडे मोफत आहे. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मी त्याला मदत करीन, आणि त्याची दक्षता पण घेईल की त्या व्यक्तीने पूर्ण उपचार केली की नाही हे मी ते पाहिल. ही तू शपथ घेतोय, त्या ग्रामस्थ शपथ घेतोय. जर माझ्या जवळपास किंवा मित्रांच्या शेजारी किंवा समाजामध्ये एखादा कुष्ठरोगी असेल तर त्याला मी त्याच्यासोबत बसीन, मी त्याच्यासोबत जेवण करीन, मी त्याच्यासोबत फिरीन, मी त्याला वाईट टाकणार नाही, आणि त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. तशीच मी अशी शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तींबरोबर सामाजिक भेदभाव करणार नाही, आणि कोणी सामाजिक भेदभाव करणार नाही याची सुद्धा मी नेहमी प्रयत्नशील राहील की अशा व्यक्तींना कोणी दुजाभाव करणार नाही, असं सुद्धा मी प्रयत्न करीन. मी अशी शपथ घेतो की राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. म्हणजे माननीय महात्माजींचं जे स्वप्न आहे, अपूर्व राहिलेलं स्वप्न आहे, हे पूर्ण स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करीन अशी ही प्रतिज्ञा यामध्ये घ्यायची आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे संदेश यामध्ये घ्यायचे आहेत, त्यामध्ये अपील घ्यायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं, सरपंचाचं अपील यामध्ये घ्यायचं आहे, आणि अशी ग्रामसभा. अगदीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समाजातल्या प्रत्येक घटकाचा या कुष्ठरोग निवारणामध्ये सहभाग होणार आहे. या पंधरवडा निमित्ताने आपण तो कार्यक्रम करणार आहोत, आणि जे की ज्यामुळे कुष्ठरोगाचं मुळापासून उच्चाटन होणार आहे. आणि आपला विषय त्याच अनुषंगाने आहे सर. आणि एक निदर्शनास आलेलं आहे की कुष्ठरोग म्हटलं की कुठेतरी ते एक सामाजिक घृणा प्रत्येक रोगीच्या अनुभवाला मिळत असते. मग अशा वेळेला सर तुम्ही एक सामाजिक काम करत आहात शांतीवनाच्या माध्यमातून. अर्थात बाबा आमटेंचं जे आनंदवन प्रकल्पाचं सामाजिक काम आहे ते सर्वश्रुत आहेतच, तर ते कुठेतरी प्रेरणास्रोत होतं का शांतीवनाच्या निर्मितीमध्ये? हो, निश्चितच. एक तर असं होतं की गांधीजींच्या बरोबर चळवळीत काम करणारी मंडळी होती, पनवेलमध्ये राहत होती, आणि त्याला असं लक्षात आलं की पनवेलमध्ये कुष्ठरोगाचं खूप प्रमाण मोठं आहे, आणि गांधीजींनी तर ते काम आपल्या स्वीकारलंच होतं की आपण कुष्ठरोगाचं काम स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मग त्याने असं ठरवलं की इथली जी मंडळी होती की आपणही शांतीवनासारखं एखादी संस्था स्थापन करून, आनंदवनसारखी वगैरे, की या भागामधलं कुष्ठरोगाचं प्रमाण कसं कमी होईल, आणि इथे जे कुष्ठरोगी सापडतील त्यांची काय व्यवस्था करता येईल, त्यांचं पुनर्वसन काय करता येईल, या अनुषंगाने कुष्ठरोग निवारण समितीची स्थापना 1952 साली झाली. सुरुवातीला खूप अडचणी होत्या संस्था स्थापन केल्यानंतर सुद्धा, परंतु उद्देश हाच होता की गांधीजींनी म्हटलं होतं की कुष्ठरोगांची सेवा करणे आपलं काम आहे, तर त्यांनाही आपण जे काम स्वीकारून करायला पाहिजे. त्या दृष्टीने मग या आप्पासाहेब वेदक होते, त्याला गांधींच्या त्या संस्थेने काम करणारे, अण्णासाहेब दास्ताना होते, प्रभू गुरुजी, ही सगळी पनवेल मंडळी होती.
त्यांनी हे सगळं स्वीकारलं आणि ही संस्था 1952 साली स्थापन केली की ज्यातून कुष्ठरोगाचं पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्वसन कसं करता येईल याचा विचार करायचा दृष्टीने. वा सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की संपूर्ण विचार करून मग 1952 साली हे कुष्ठरोग निवारणाचं समितीचं स्थापना झालेली आहे. पण अर्थात अडचणी तर होत्याच, तर त्या अडचणींना तुम्ही कसे काय सामोरे गेलात? कारण काय सुरुवातीला कुष्ठरोगी हा आपण सरांनी सांगितलं, कांबळे सरांनी त्याप्रमाणे, की त्याच्याबद्दल मनामध्ये एक प्रकारचा गैरसमज होता, भीती होती, एक प्रकारची घृणा होती. त्यामुळे कुष्ठरोगी स्वतःहून कोणी सांगायला येत नसेल की मी पुढे आहे, मला कुष्ठरोग झालेला आहे, त्यामुळे लपवण्याची प्रवृत्ती आणि त्यातून विकृती होणं हा सगळा प्रकार असल्यामुळे ही मंडळी काय करायची, संध्याकाळी गुपचूप यायचं, सांगायचं किंवा त्याला तपासायचं आणि मुंबईसारखा ॲक्वर टेप्रेस हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, ते प्रभू गुरुजी त्यांना घेऊन जायचे कोणालाही न कळता आणि औषध देण्याचा प्रयत्न करायचे. परंतु जेव्हा हे सगळं असं त्रास व्हायला लागला आणि प्रत्येक वेळेला कसं होणार आणि मग 77-78ला असं एक प्रश्न निर्माण झाला की आता अनेक कुष्ठरोगी सापडतील आणि त्यांची व्यवस्था काय करणार आपण, असे जर सापडलं तर ते पुढे येणार नाहीत, पण त्याला औषधोपचाराची गरज आहे, त्यांच्या पुनर्वसनाची गरज आहे, समाजाने आणि कुटुंबाने त्यांना जर स्वीकारलं नाही तर आपण काय करू शकू. आणि म्हणून मग 77 साली हे प्रभू गुरुजी आहेत, या सगळ्यांनी मंडळी, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याच्यात जोडले गेले, गोविंदराव शिंदे जोडले गेले आणि या सगळ्यांनी शासनाने एक प्रयत्न करून एक शासनाकडे अपील केलं आणि सांगितलं की आम्हाला एक तुम्ही 70 एकर जमीन द्या की त्याच्यामध्ये आम्हाला कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन करता येईल, त्यांच्या उपजीविकेची साधनं निर्माण करता येईल आणि असे जे कोणी कुष्ठरोगी बाधित व्यक्ती असतील तर त्यांचा आम्हाला समाजामध्ये किंवा त्यांना एखादं चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा समाजाच्या एका मूळ प्रवाहामध्ये या कुष्ठरोग्यांना सुद्धा आणणं हे खूप महत्त्वाचं कार्य तुम्ही केलंय. अर्थात अडचणी बऱ्याच होत्या. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. आज 30 जानेवारी महात्मा गांधी जयंती आणि आजच्या दिवसापासून कुष्ठरोग निर्मूलन पंधरवडा साजरा केला जातो, त्याबद्दल खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की हा कुष्ठरोग साधारणतः असाध्य आणि साधारणतः संसर्गजन्य रोग मानला जातो. माझा प्रश्न असा आहे की आपल्या जवळपास किंवा आपल्या घरातच एखाद्या व्यक्तीचा कुष्ठरोग झाला असेल तर अशा व्यक्तीस आपण आपल्यापासून अतिशय दूर ठेवतो, त्याच्या जवळ सुद्धा जात नाही आणि अशा प्रकारे त्याचं मन आणि मानसिकता खचली जाते. तर आपण आपली वागणूक अशा व्यक्तीशी कशी करावी आणि त्याचबरोबर त्याचं पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल की तो चांगला होऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न असा की कुष्ठरोग हा ट्रीटमेंटतून बरा होऊ शकतो का? धन्यवाद. धन्यवाद सर. कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि त्यामुळे जसं म्हणाला तसं की एक कुठेतरी घृणा असते त्या रोगीच्या बाबतीत आणि मग त्याचं शारीरिक तर खच्चीकरण झालेलं असतं, पण कालांतराने मानसिक खच्चीकरण सुद्धा व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला अर्थात आपलं एक कुटुंब म्हणून खूप महत्त्वाची जबाबदारी असते किंवा समाज म्हणून आपली जबाबदारी असते, तर ती नेमकी कशी पाळायची, काय सांगाल सर? नाही, याच्यामध्ये आता यांनी आपला जो प्रश्न आलेला होता की आपल्या याच्यामध्ये ज्या काही प्रत्येकाला ज्या काही कल्पना मनामध्ये कुष्ठरोगाबद्दल जी घृणा निर्माण झालेली आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला एक स्टिग्मा रिडक्शन म्हणजे की जो स्टिग्मा लागलेला आहे तर तो कमी होणं करणं अत्यंत समाजामधनं गरजेचं आहे पहिली गोष्ट. आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलं की उपचाराने कुष्ठरोग बरा होतो की नाही, तर उपचार घेतल्याने आपल्याकडे MDT नावाचं ज्या गोळ्या 1983 पासून ज्या गोळ्या आलेल्या आहेत, MDT ड्रग्ज ज्या आपल्या आहेत, या ड्रग्ज जर आपण घेतल्या म्हणजे सांसर्गिक आणि असांख्यिकीला आपण जर घेतलं तर 6 महिने आणि 12 महिने ज्या याच्यामध्ये जर नियमित उपचार घेतले तर ते आपण कुष्ठरोग हा बरा होऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरं, तो प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये आणि ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय याच्यामध्ये याच्या मेडिसिन ज्या आहेत या मेडिसिन मिळत असतात. प्रामुख्याने जो आपला प्रश्न होता की हा स्टिग्मा रिडक्शन, तर मी शासकीय दृष्टिकोनातून सांगू इच्छितो की याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 15 डिसेंबर 15ला एक स्वतः GR काढलेला आहे. याच्यामध्ये एक समिती निर्माण केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली 19 मंत्र्यांची समिती आहे की ज्यावेळेस त्यांची सभा होत असते दर 3 महिन्यानंतर. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे समिती आहे. यामध्ये कुष्ठरोगाचे प्रश्न आहेत आणि कुष्ठरोगाच्या अनुषंगाने जे काही मतभेद असतील, काही एक स्टिग्मा झालेला असेल, तर हा रिडक्शन यामध्ये कसा होईल त्या अनुषंगाने आपण यामध्ये आपल्याला काय करता येईल, काही योजना काय करता येतील. शासनाच्या सुद्धा बऱ्याच काही योजना आहेत. आपण रिहॅबिलिटेशन या अनुषंगाने यामध्ये करू शकतो. कुष्ठरोगाचं जे कुष्ठरोगाचं जर समजा त्याला काही नाकाला हे झालं, डिफॉर्मिटी झाली, कानाला डिफॉर्मिटी झाली, मज्जातंतूला डिफॉर्मिटी झाली, हाताला डिफॉर्मिटी झाली, तर याच्या आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी सुद्धा करू शकतो.
तर याच्यामध्ये नेमकं म्हणजे पुनर्वसन कसं करायचं त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. कुष्ठरोगांची लक्षणं कोणती आहेत तेही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. पण त्यापूर्वी सर मला तुम्हाला विचारायचं आहे की एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही शांतिवनाची स्थापना केली असं सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही गेली अनेक वर्ष या कुष्ठरोगांची सेवा करता आहात. तर तुमचा अनुभव कसा आहे म्हणजे कुष्ठरोग्यांच्या बाबतीत सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा? कसं आहे की कुटुंबामध्ये सुरुवातीला कुष्ठरोगाची भीती असल्यामुळे कुटुंब त्यांना स्वीकारत नसे, घरात स्वीकारत नसे. परंतु सातत्यानं त्यांना याच्याबद्दलचे कुष्ठरोगाबद्दलची भीती घालवण्यासाठी त्याने एक विश्वास देणं की हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, हा 100% बरा होऊ शकतो, त्याचा वेळेवर उपचार घेतले तर पूर्ण होते. म्हणून आम्ही काय केलं की आम्ही घरोघर जाऊन सर्वेक्षण करणं, घरोघर जाऊन कुष्ठरोगी शोधून काढणं आणि घरातच त्यांच्या लोकांना दाखवणं की हे औषध घेतल्यानंतर नियमित बरा होतो आणि तो औषध घेतो की नाही हे सुद्धा आम्ही पाहतो. त्यामुळे तो एक प्रकारचा त्यांना घरातल्या लोकांना विश्वास मिळतो की नाही बाबा हा सुद्धा कुष्ठरोगी ज्याला आलेला आहे, रुग्ण आहे, हा वेळेवर औषध घेतोय आणि त्याला जे दिसतात की बरा झालेला 6 महिने वर्षभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला दिसतं ते की सगळं कसा बरा होतोय, कसे ते त्यातलं कुष्ठरोगाचं प्रमाण कसं कमी होतंय. आणि दुसरं सामाजिकदृष्ट्या असं होतं की त्याला एक भान येतं की नाही बाबा हे आपण हाच पूर्ण बरा होतो आणि हा बरा झालेला असल्यामुळे आपल्या घरात आपला राहू शकतो आणि आपण त्यांची व्यवस्था करू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. आणि त्यांची मानसिकता बदलण्याचं काम एक त्या पद्धतीने आम्ही करतो, त्यांना समजावून सांगतो की कशा प्रकारचं आहे, याच्याबद्दल कोणते गैरसमज आहेत ते मनातून काढून टाका, तुम्ही व्यवस्थित राहू शकता, तुम्हाला कोणीही स्वीकारू शकेल, अशा प्रकारची एक मानसिकता कुटुंबाची समाजामध्ये आम्ही या ठिकाणी बैठका घेतो. ग्रामपंचायतीवर महिला मंडळ वगैरे असतील तर त्यांनाही या रोगाबद्दलची माहिती देतो. शाळेची शिबिरं आमच्याकडे चालतात, तर शाळेच्या शिबिरामध्ये मुंबई वगैरे ठिकाणून जी मुलं येतात त्यांना आम्ही पहिल्या दिवशी स्लाइड शो दाखवतो. तर त्यांना ह्या संबंधाची जी शास्त्रोक्त माहिती असल्यामुळे ते जेव्हा परत जातात आणि आपल्या घरी जातात किंवा आजूबाजूला तर तिथल्या लोकांनाही ते सांगून सांगतात की बाबा नाही हा कुष्ठरोग बरा होणारा रोग आहे, मी त्यांच्यावर राहिलो, त्यांच्यावर जेवलो, मी त्यांच्यावर पाणी प्यायलो, मला काहीच भीती वाटली नाही, मी त्यांना स्पर्श केला, मलाही काही भीती वाटली नाही, आपण का घाबरावं त्यांच्यापासून, का दूर जावं. आणि त्याचा परिणाम खूप होतो. म्हणजे आमच्या दृष्टीने ही जी मुलं येतात जवळजवळ 2 लाख मुलं आमच्याकडे येऊन गेलेली आहेत गेल्या 35 वर्षात, यांच्यामधून एक संदेश समाजापर्यंत जातो, कुटुंबापर्यंत. नाही ही जे एवढी लहान लहान मुलं त्यांच्याबरोबर राहतात, त्यांच्यावर जेवतात, मग आपण एवढे मोठे असून त्यांच्याबद्दल काय गैरसमज करून घ्या, का त्याच्याबद्दल घृणा बाळगावी, ते आपलेच बांधव आहेत, आपल्या समाजातीलच आहे. हा एक प्रकारचा जो संदेश आहे हा मुख्यतः जातो आणि त्याच्यामुळे हे प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं आणि लोकांना त्यांना स्वीकारायची एक कुटुंबाने समाजाने आता सुरू झालेलं आहे अर्थात. आणि उपचार पद्धती तर आहेतच आणि ज्याच्यामुळे म्हणजे पूर्ण व्यवस्थित उपचार घेतले तर पूर्ण काळ सातत्याने तर मला वाटतं कुष्ठरोग मुळापासून बरा होऊ शकतो, नाही का? पण मुळात हे सगळ्यापूर्वी सर मला तुम्हाला विचारायचं आहे की कुष्ठरोगाची नेमकी लक्षणं कशी काय असतात? कुष्ठरोगाची जर लक्षणं आपण पाहिली तर अंगावर जे न खाजणारा न दुखणारा चट्टा जो आहे, बाधिर चट्टे किंवा हातापायामध्ये अशक्तपणे येणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे होय. न खाजणारा न दुखणारा चट्टा जो आहे. त्यानंतर कानाच्या पाळ्या ज्या आहेत या जाड होणे, चेहरा लालसर होणे व तेलकट व जाड होणे आणि त्वचेची संलग्न मज्जा जाड व दुखऱ्या होणे. मी याच्यामध्ये प्रामुख्याने काही जे चित्र जे आहेत हे चित्र दाखवू इच्छितो. यामध्ये स्लाइड्सवर आपण पाहू शकतो, ते स्लाइडवर पाहू शकतो आपण. साधारणपणे हे जे लक्षणं आता मी स्लाइड जर आपण पाहिली तर कुष्ठरोगाची जी लक्षणं आहे तर याच्यामध्ये ही कुष्ठरोगाची लक्षणं आपल्याला दिसतील. यामध्ये ही याच्यामध्ये फिक्कट व लाल रंगाचा बधिर चट्टा की ज्याला आपण काही टोचलं तरी त्यामध्ये त्याला बधिरता येते. हातापायामध्ये अशक्तता येणे आणि ही प्रमुख लक्षणे आहे. कानाच्या ज्या पाळ्या ज्या आहेत आणि चेहरा लालसर होतो आणि तेलकट व जाड होतो यामध्ये. आणि मज्जातंतू जे आहेत या दुखऱ्या होणे, प्रामुख्याने ज्या आपल्या मोठ्या मज्जातंतू ज्या असतात या दुखऱ्या होणे, तर ही जी लक्षणं यामध्ये मी मुद्दामून दाखवू इच्छितो. त्यानंतर काही जी चट्टे जे आहेत ते सुद्धा मी दाखवू इच्छितो. कुष्ठरोगाचे जे चट्टे जे आहेत हे कसे काय यामध्ये चट्टे जे आहेत, मग याच्यामध्ये प्रकार आहेत. चट्ट्यामध्ये सांसर्गिक किंवा असांसर्गिक असे प्रकार आहेत. प्रामुख्याने 2 प्रकारचे आपल्या यामध्ये असतात. म्हणजे 1 ते 5 आणि 5 पेक्षा जास्त जर असलं तर यामध्ये 2 प्रकारचे यामध्ये प्रामुख्याने प्रकार आहेत. त्यानंतर पुढे जर याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये मी काही अजून चित्र याच्यामध्ये आम्ही दाखवू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये आता या ज्या प्रामुख्याने समस्या ज्या आहेत की रोगाचा उपचाराकडे कमी कल असतो. बरं. मज्जातंतू बाधित होण्यामुळे विकृती आमंत्रण मिळते. विकृती त्यामध्ये जास्त होतं. मज्जातंतू कारण त्याला काही टोचलं काही समजत नाही त्यामुळे त्याला विकृती यामध्ये होते.
विकृतीमुळे सामाजिक बहिष्कारची शक्यता, म्हणजे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की बाबा याच्यामध्ये बहिष्कार होतो, विकृती आली तो दिसतो बहिष्कार होतो, अपंगत्व येऊन आणखी त्याची जी मिळकत असते त्याच्यावर परिणाम होतो आणि सामाजिक आर्थिक याच्यामुळे मानसिक त्याचं मन जे मगाशी यांनी सांगितलं की मानसिक त्याचं जे दुर्बल जो होतो आणि त्यामुळे वैद्यकीय सामाजिक कौटुंबिक समस्या यामध्ये याच्या निर्माण होतात. यानंतर पुढचं जर आपण यामध्ये जर पाहिलं त्याच्या जर पद्धती याच्यामध्ये पाहिल्या पुढच्या या स्लाइडमध्ये, तर त्वचेवर 1पेक्षा 5 बाधित चट्टे यामध्ये आपण असांसर्गिक रुग्णासाठी जर आपण यामध्ये पाहिलं तर यामध्ये 1 मज्जा बाधित होते. 6 महिने औषधोपचार त्यामध्ये आवश्यक आहे. पहिली मात्रा जी आपली आहे ती पहिली मात्रा आपण त्याला निरीक्षणाखाली यामध्ये देत असतो. या जे ड्रग्स आहेत, जे ब्लिस्टर पॅक्स आहेत, त्यानंतर आपण म्हणजे सांसर्गिक रुग्णासाठी सुद्धा पुढची जर स्लाइड आपण घेतली तर सांसर्गिक रुग्णासाठी सुद्धा ब्लिस्टर पॅक्स आहेत. आणि याच्यामध्ये जे त्वचेवर 5 पेक्षा जास्त चट्टे असणं याच्यामध्ये सुद्धा 1 मज्जा बाधित होते आणि 12 महिने यामध्ये औषधोपचार चालतो. मला सांगायचं याच्यामध्ये असं आहे की जे ड्रग्स याच्यामध्ये दिले आहेत आणि पहिला ड्रग आम्ही सुपरवायझरी ड्रग डोस देतो, म्हणजे सर्वांच्या देखरेखाली डोस देतो, तर त्याच्यामध्ये 99% ते त्याचे जे कुष्ठरोगाचे जंतू जे आहेत हे जंतू 99% त्याचे मरतात त्या याच्यामुळे, हा डोजमुळे. त्यामुळे नियमित औषध घेतला तर हे कुष्ठरोग जो आहे कुष्ठरोग बरा होतो. यामध्ये हे मी यामध्ये सांगू इच्छितो. म्हणजे मुळात आपण असं म्हणू शकतो की कुष्ठरोग आहे असं कळल्यानंतर मुळात कुटुंबाने त्या प्रथमोपचार केंद्राकडे धाव घेणं आणि त्या रोगाने एक औषधं घेण्यामध्ये सातत्य ठेवणं असं केलं तर मला वाटतं कुष्ठरोग मुळापासून उच्चाटन होऊ शकतो, नाही का? मला प्रभुदेसाई सर तुम्हाला असं विचारायचंय, म्हणजे विश्रांतीला जाण्यापूर्वी जेव्हा सरांनी लक्षणं सांगितली त्या लक्षणानंतर येणाऱ्या ज्या समस्या आहेत की अर्थातच शरीरावर चट्टे येतात, त्यानंतर मग कुठेतरी अपंगत्व येतं किंवा विकृती निर्माण होते शरीरामध्ये आणि मग अशा वेळेला सामाजिक दृष्टिकोन त्या दृष्टिकोनातूनच तुम्ही कार्य करत आहात, पण त्या व्यक्तीच्या आर्थिक स्तरावर सुद्धा नुकसान होतं आणि मानसिक खच्चीकरण या सगळ्यामुळे होतोच. तर मग हा तुमचा अनुभव कसा आहे आणि मुळात तुम्ही कसं कार्य करता आहात? तर आम्ही आता जवळजवळ 185 गावातून काम करतो कुष्ठरोग निर्मूलनाचं. हा संबंध पनवेल तालुक्याला आमच्याकडे केंद्र शासनाने दिलाय. कुष्ठरुग्ण सापडला एकदा शांतीवनमध्ये कसं केलं आहे की आम्ही 100 कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन केलं आहे. मग त्यांच्या उपजीविकेसाठी शेती आहे, विणकाम आहे की ज्याच्यामध्ये ज्याला काही कला येते, म्हणजे शेतकरी असेल, शेती करणार असेल तर त्याला शेतीमध्ये आम्ही त्याला काम करायला देतो. त्याला जरी विकृती असली किंवा त्याला जरी अपंगत्व असलं तरी त्याला जे काही जमेल ते त्यांनी काम करावं. जसं विणकाम आहे, सतरंजा, डस्टर, असं विविध प्रकारचं साहित्य तिथे निर्मिलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा कुष्ठरुग्ण बंधू भगिनी काम करू शकतात. त्यांना जे त्याची त्या आवड आहे, त्यांना जे बसल्या बसल्या करतायत, हाच अनुभव घेऊन आम्ही मग समाजामध्ये जातो. आणि मग समाजामध्ये त्यांना काही रोजगार मिळत नाही कारण याच्यामुळे अडचणी येतात, अपंगत्व, विकृत्यामुळे त्यांची क्षमता कमी होते. मग त्यांना ज्या प्रकारची क्षमता आहे, जेवढं त्यांना काम करता येईल मग त्याप्रमाणे समुपदेशन करतो त्यांना. आणि मग निरनिराळ्या ज्या संस्था आहेत, शासकीय योजना संस्था आहेत किंवा अलायन्स आहेत, रोटरी क्लब, अशा माध्यमातून त्यांना छोटे छोटे काही उद्योग तुम्हाला करता येतील का की त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहाल की जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे हात पसरायची गवत नाही. आणि जनरली ज्याचे आर्थिक स्तर सुधारला की आपोआप त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. तो कुष्ठरोगी जरी असला तो पूर्ण बरा झाला असणे, काही जो उपजीविकेच्या साधनाच्या दृष्टीने काही एखादा छोटा मोठा धंदा करत असेल तर समाज लोक त्याच्याकडे येतात. आमच्याकडे पनवेलमध्ये अशी उदाहरणं आहेत, काही फळ विकणारे आहेत तर लोक आता त्यांच्याकडून फळं वगैरे विकत घेतात कारण त्यांना सांगितलं आहे की हा बरा झालेला कुष्ठरुग्ण आहे, पूर्ण आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहे आणि हा तो स्वतःच्या उपजीविकेसाठी मेहनत करतोय. आणि मग अशा प्रकारची उदाहरणं अनेक ठिकाणी ठेवण्यामुळे त्यातून कुष्ठरुग्णांना एक स्वतःला आत्मविश्वास निर्माण होतो की मी जरी कुष्ठरुग्ण असलो आणि मी जरी अपंगत्व असलं तरी मला जे काही कला आहे माझ्याकडे, मग माझ्याकडे शिवणकाम आहे किंवा मी एखादी गाडी दुरुस्त करणारा असेल की छोटं जे मला करता येईल त्यासाठी आर्थिक सहाय्य मला मिळू शकतं, शासनाच्या योजनेत मला मिळू शकते आणि मी स्वतःच्या पायावर उभा राहून माझी उपजीविका आणि माझे कुटुंब सांभाळू शकतो. अशा प्रकारचे अनुभव अनेक प्रकारे आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि शांतिवनासारख्या संस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम चालतं. ते बघतात, ते पाहतात आणि आपणही काही करू शकतो असा एक विश्वास निर्माण करून आम्ही त्यांना एक मदत करू शकतो की जेणेकरून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांना समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळावी, स्थान मिळावं आणि आपल्या कुटुंबामध्ये राहावं आणि समाजाने त्यांनी स्वीकारावं. आणि मग आनंदाने गुण्यागोविंदाने आपल्या काही अनेक असे कुष्ठरुग्ण आहेत त्यांनी या पूजेवर आपल्या मुलामुलींची लग्न लावलेली आहेत. आता काही मुलं आमच्याकडे जे कुष्ठरुग्ण बंधू भगिनी आहेत त्यांची मुलं आता सीएला बसलेली आहेत, शिक्षण गुण पूर्ण. अशा प्रकारचं एक
त्यांचं सामाजिक पुनर्वसन समाजामध्ये करण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न चालू आहे. क्या बात आहे सर. खरं तर गेली 35 वर्ष तुम्ही जसं म्हणाल तसं की तुम्ही कार्य करत आहात. अर्थात जी समिती आहे त्याला स्थापनेला 51 वर्ष झालेली 65 वर्ष असतील झालेली आणि मग मुळात जो पूर्वीचा एक समाज होता आणि आत्ताचा बदलत चाललेला समाज हा तुम्ही खूप जवळून पाहिलेला आहे. तर त्याविषयी काय सांगाल? हो ना, सुरुवातीला आम्ही जेव्हा शांतिवनचं काम सुरू केलं तेव्हा आम्हाला नदीवर प्यायला पाणी सुद्धा घ्यायला अडचण होती किंवा आजूबाजूचे लोक सुद्धा आम्ही जे काही उत्पादन घेत असत रस्त्यावर फेकून देत असत. कारण एक प्रकारचा तो एक स्टिग्मा होता, त्याच्याबद्दलचे गैरसमज होते. लोकांचा दोष काही नाही किंवा समाजाचाही दोष नाही, कारण समाजाला ज्या प्रकारे समोर दिसत होतं विकृती आहे त्यामुळे एक प्रकारची भीती वाटत होती की अरे यांच्याकडून घेतलं आपल्याला काय होईल का, कारण लोकांना तोपर्यंत ज्ञान झालेलं नव्हतं किंवा समजलं नव्हतं. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये शाळेची मुलं यायला लागली, इतर लोक यायला लागले, निनाळमी कार्यक्रम त्याच्यामध्ये रक्षाबंधन आहे, मित्रमेळावा आहे की सगळे कुष्ठरोगी बंधू भगिनी इतर समाज एकत्र यावा आणि त्यातून हे सगळं समाजाबद्दल समाजामध्ये जी काय कुष्ठरोगाची भीती आहे ती दूर व्हावी आणि त्यांना आपलंसं करावं, त्यांना मानवतेच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या असल्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आहे. ते आपणच सांगू शकत असत की मी रोगी असलो तरी काय झालं, पण स्वतः कमवतोय, स्वतःच्या पायावर उभा आहे, माझ्या कुटुंबाचं मी पालनपोषण करतोय, मला काही भीती वाटत नाही, तर तुम्ही माझ्यापासून काही घाबरू नका. अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यातून अनेक प्रकारे या संधी त्यांना मिळत गेल्यामुळे आणि मग हळूहळू असं झालं की जेव्हा आजूबाजूच्या गावामध्ये लोक आमच्याकडे यायला लागली, आम्ही असा विचार केला आपण कुष्ठरोगाचंच फक्त काम करू नये. कारण जर आपल्या कुष्ठरुग्णांना समाजामध्ये स्थान मिळायचं असेल किंवा त्याला ज्या गावामध्ये कुष्ठरोगी आहे त्याला गावातल्या लोकांनी स्वीकारायचं पाहिजे असेल तर आपण गावामध्ये जाऊन गावाचे प्रश्न काय आहेत, गावाचे काय काय प्रश्न आहेत, तिथे काय आपण मदत करू शकतो. मग आम्ही अशी गावं शोधून काढली की ज्या गावामध्ये काय आवश्यक आहे. मग पिण्याच्या पाण्याची योजना गावासाठी राबवा, शैक्षणिक योजना राबवा, तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करता येईल का, रोजगारासाठी काय मदत करता येईल का, अशा प्रकारे एकत्रित कार्यक्रम करून एकात्मिक कार्यक्रम केल्यामुळे त्याचा एक मोठा फायदा झाला की लोकांना वाटलं अरे हे नुसतं कुष्ठरोगाचंच काम करत नाही, आपलेही कामं प्रश्नांनी सोडवतात आणि आपल्यावर कुष्ठरोगी राहिलं तर आपल्याला काही भीती राहणार नाही, आपल्या गावात राहिलं त्याला काही अडचण नाही, त्याला मदत करू आपण. असे जे कोणी आपल्या गावात कुष्ठरुग्ण असतील तो औषध घेतो की नाही हे सुद्धा आता लोक पाहायला लागलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचा बदल आता हळूहळू होतोय. हा एक चांगल्या प्रकारे बदल होतोय की सकारात्मक बदल आहे सर आणि त्या सगळ्यासाठी तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करत आहात. अर्थातच शासनाच्या योजना आहेतच आणि त्याविषयी जाणून घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अरुण डोंगे आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर. नमस्कार. माझा ठिकाण नाही. माझा असा प्रश्न आहे की कुष्ठरोग निर्मूलनासाठी जी त्रिसूत्री वापरलेली आहे सेट रूपामध्ये ज्याला आपण सेट म्हणू, सर्वे, एज्युकेशन आणि ट्रीटमेंट, तर या त्रिसूत्रीचा आपण अभ्यासामध्ये कशा प्रकारे विश्लेषण कराल? बरोबर, धन्यवाद. मुळात मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की कुष्ठरोग निर्मूलन म्हणजे नेमकं काय आणि त्या अनुषंगाने जी त्रिसूत्री वापरली आहेत की सर्वे करायचा, त्याच्यानंतर त्या अनुषंगाने एज्युकेशन द्यायचं आणि मग ट्रीटमेंट द्यायची. अर्थात हा, तर मग ह्या बाबतीत सर काय सांगाल तुम्ही? नाही, पाहणी शिक्षण आणि उपचार या अनुषंगाने आता राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ही 1955 मध्ये झाली आणि त्या काळामध्ये प्रभावी औषधोपचार नव्हता, त्यामध्ये अत्यंत भय परिस्थिती यामध्ये होती आणि साधारणपणे तो दशक जे होते 60-70च्या दशकामध्ये सुद्धा आपल्याला एवढं काही चांगलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळाले नाही. कार्यक्रमाची जरी सुरुवात झाली असेल त्यात तरी मग नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन जो प्रोग्राम आहे 1983ला यामध्ये हा प्रोग्राम यामध्ये सुरू झाला आणि मग 1983ला प्रोग्राम सुरू झाल्यानंतर आणि 1982ला MDT म्हणजे बहुविध औषधाची सुरुवात यामध्ये झाली आणि या MDTमुळे साधारणपणे 99% जे जंतू जे आहेत, जे मल्टी ड्रग जे आपण ट्रीटमेंट सुरू केल्यावर 99% जे जंतू जे आहेत हे जंतू यामध्ये मरतात यामध्ये. आणि त्या अनुषंगाने जेव्हा MDT सुरू झाल्यानंतर मग हळूहळू जेव्हा आपण यामध्ये विचार केला की बाबा हा जो पहिले जो प्रोग्राम जो आपण जर पाहिला कुष्ठरोगाच्या अनुषंगाने म्हणजे आम्ही लेप्रसीचा प्रोग्राम जो म्हणतो तो पहिले हा प्रोग्राम व्हर्टिकल प्रोग्राम होता. म्हणजे व्हर्टिकल प्रोग्राम म्हणजे कसा की यामध्ये साधारणपणे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वतः त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर्स यायचे, कुष्ठरोगी यामध्ये बसून राहायचे, त्यानंतर त्यांना ट्रीटमेंट द्यायची त्यामध्ये सगळे त्यामध्ये नंतर मग हा प्रोग्राम जनरल हेल्थ केअर म्हणजे जे आहे म्हणजे आमच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जनरल हेल्थ केअरमध्ये हा प्रोग्राम साधारणपणे 2001च्या दरम्याने हा समावेश यामध्ये करण्यात आला आणि मग आपण यामध्ये इलिमिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे म्हणजे दर 10,000 कुष्ठरोगाचं प्रमाण 1च्या खाली, दर 10,000 कुष्ठरोगाचं प्रमाण 1च्या खाली
हे यायचं यामध्ये महाराष्ट्र आहे. देशामध्ये फक्त दमण आणि छत्तीसगड हे जर सोडलं तर आपण एलिमिनेशन स्ट्रॅटेजी ही पूर्ण केली आहे. पण याच्या पुढे पण आपल्याला जायचं आहे. आता काही राज्याचे जिल्हे आपल्या राज्यामध्ये जिल्ह्याचे जर म्हणजे प्रिव्हेलन्स रेट आपण पाहिला तो हा 1 पेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त शोध मोहीम म्हणजे त्यांनी म्हटलं संपूर्ण जेवढी जास्तीत जास्त तुम्ही कुष्ठरुग्णांमध्ये समाजामध्ये तुम्हाला संपूर्ण शोध मोहीम घ्यायची, त्या लोकांना शोधायचे, त्या लोकांना शोधून आणून त्या लोकांना त्यामध्ये संशयित यामध्ये सापडतील. संशयित सापडल्यावर त्यामध्ये त्यांना टोटली कन्फर्म यामध्ये करायचं आणि मग त्यांना उपचाराखाली आणायचं. आणि त्या शोधण्यासाठी त्यांना पहिले एज्युकेशन द्यायचं. आपल्याला एज्युकेशन सुद्धा आपण देणं लोकांना आयसी ऍक्टिव्हिटी प्रामुख्याने आहे. तर ही आयसी ऍक्टिव्हिटी करून यामध्ये संपूर्ण आणि जेणेकरून आपल्याला हे कुष्ठरोगमुक्त भारत आणि महाराष्ट्र यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर ही यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॅटेजी आपण त्या MDT-मुळे आपल्याला मिळालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण यामध्ये आता बरंच आपला जो सेट प्रोग्राम जो आहे या प्रोग्राममध्ये आपण बरंच काही यामध्ये या अशा डिफरंट टप्प्याटप्प्याने या गोष्टी करत असतो. आणि म्हणून आता उदाहरणार्थ मला सांगावं असं वाटतं की आपल्याला मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आम्ही 16 जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये साधारणपणे 11 जिल्ह्यामध्ये आपलं कुष्ठरोगाचं प्रमाण 1 पेक्षा जास्त आहे. मी मगाशी म्हटलं दर 10,000 1च्या पैकी जास्त असलेले प्रमाण जे आहेत. तर त्यामध्ये आम्ही पण 16 जिल्हे यामध्ये घेतले होते की 16 जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये प्रिव्हॅलन्स रेट आपला जास्त आहे त्यामध्ये लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन LCDC हा केंद्र शासनाचा प्रोग्राम होता, प्रगती योजनेमध्येच प्रोग्राम होता. आणि यामध्ये आमची आशा वर्कर, आमची अंगणवाडी, आमचा आरोग्य कर्मचारी, आमची जी टीम ही घरोघरी गेली आणि मग त्यामध्ये कोणाला दुखणारा न खाजणारा न दुखणारा चट्टा आहे का, पहिले कुष्ठरोगाबद्दल त्यांनी एज्युकेशन दिलं. एज्युकेशन दिल्यानंतर मग त्यांनी घरोघरी जाऊन त्या संपूर्ण चट्टे आहेत की नाही आणि त्याची पाहणी केली. त्या टीमने पाहणी केली. टीमने पाहणी केल्यावर मग त्यांचे संशयित त्यांनी संपूर्ण म्हणजे कपडे काढून सुद्धा यामध्ये पूर्ण पाहून कुठे चट्टा आहे का, न खाजणारा आहे का, आणि ते चट्टे ती पाहणी केल्यावर मग ते कन्फर्म जे आमची टीम आहे, डिस्ट्रिक्ट न्यूक्लिअर टीम आहे किंवा आपले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांची जी टीम आहे या टीमने जाऊन मग ते कन्फर्म केसेस केले. आपल्याला साधारणपणे 4,000 केसेस या संपूर्ण राज्यामध्ये या मोहिमेमध्ये आपण यामध्ये आढळलेली आहे. ही एक चांगली मोहीम घेतली. यामध्ये आपल्याला सर तुम्ही खूप छान सांगतायत पण आपल्या प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता आहे. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. आणि मग कारण का कार्याचा विस्तार खरंच खूप आहे आणि त्या अनुषंगाने सकारात्मक बदल होत आहेत समाजात. तर त्याविषयी आपण बोलूया. आपण एक फोन घेऊया. आपण आधी सोनाली पाटील आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार. नमस्कार. माझा हा प्रश्न होता की हा कुष्ठरोग कशाने होतो आणि त्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायला हव्या. बरं धन्यवाद. नेमका कुष्ठरोगाचं कारण काय आहे आणि अर्थात प्रतिबंधात्मक उपाययोजना. यामध्ये आता कुष्ठरोगचा जीवाणूचा शोध जो आहे 1873 साली आपलं GS हेन्सन या शास्त्रज्ञाने आम्ही लावलं. याला आपण हेन्सन डिसीज म्हणतो आपण यामध्ये याला म्हणतो. मायकोबॅक्टेरियम लेप्री त्याला यामध्ये त्या याच्यामध्ये तो कुष्ठरोग यामध्ये होत असतो. रॉड शेपेट म्हणजे साधारणपणे रॉडच्या आकाराचे त्या बॅसिला यामध्ये होतात. आणि कुष्ठरोगाचे जंतू जे आहेत म्हणजे कसं काय होतं तर औषधोपचार सुरू न केलेल्या सांसर्गिक कुष्ठरोगाच्या शिंकेद्वारे. हे महत्वाचं आहे. म्हणजे जो अनट्रीटेड पेशंट आपला राहिलेला आहे म्हणजे औषधोपचार ज्याने सांसर्गिक जो कुष्ठरुग्ण राहिलेला आहे त्याने जर सुरू केला नाही तर त्याच्या शिंकेद्वारे, त्याच्या खोकल्यातून, त्याच्या श्वासेतून, हवेमार्फत हे आपल्याला यामध्ये पसरतात. त्यामुळे आपल्याला अतिशय हे सुदृढ राहणं गरजेचं आहे. आपली इम्युनिटी पॉवर चांगलं राहणं गरजेचं आहे. पण यामध्ये काय प्रामुख्याने आहे की त्याचा अधिनिषेध जो काळ आहे, इन्क्युबेशन पिरियड जो आहे हा 3 ते 5 वर्ष किंवा कदाचित तो 20-20 वर्षापर्यंत सुद्धा असतो. म्हणजे हिडन असतात ते जंतू. आणि तुमची जर इम्युनिटी पॉवर कमी आहे तर तुम्हाला लगेच त्रास देतात. लवकर लागण्याची शक्यता असते. म्हणजे यासाठी नेमकी प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणती केली पाहिजे तर मला वाटतं हे औषधोपचार वेळेत घेणं आणि त्या औषधोपचारांचं सातत्य ठेवणं किंवा असं काही आपल्याला जाणवलंच तर प्रथमोपचार केंद्राकडे झेप घेणं हे खूप महत्वाचं आहे नाही का. याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्याला आमचे सहाय्यक संचालक लेप्रेसी असतात, त्यांच्या अंडरमध्ये स्टाफ आहे. आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्रत्येक म्हणजे आपल्या विलेजमध्ये उपकेंद्र असतात. प्रत्येक विलेजला उपकेंद्र, त्यामध्ये ANM आहे आमची, त्यानंतर आमचा MPW आहे,
या लोकांकडे सुद्धा म्हणजे ANM कडे सुद्धा याच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. जर न खाजणारा न दुखणारा चट्टा जर यामध्ये आढळला तर आपल्या गावामध्ये जी आरोग्य सहायिका आमची येते, आरोग्य सेवक जो आमचा येतो आहे, तर त्याच्यामध्ये त्याला दाखवा आणि की बुवा हा जो चट्टा जो दिसणारा चट्टा जो आहे कुष्ठरोगाचा तो नाही आहे. आणि जर ते तपासणीमध्ये जर यामध्ये सापडलं तर निश्चितमध्ये उपलब्ध औषध मेडिसिन उपलब्ध आहे, 100% मेडिसिन उपलब्ध आहे. अर्थात आणि अनेक प्रकारचे चट्टे आपल्या अंगावर असतात पण आपण दुर्लक्ष करतो. पण तो खरंच एक आपल्या अंगावर जर चट्टे असतील ते मग ते कशाचे कुठल्याही असू प्रकारचे असू देत, शकतात, तो आपण ताबडतोब डॉक्टरांकडे- हा, अर्थात. डॉक्टरांकडे जाऊन तो तपासून घ्यावा आणि जर कुष्ठरोगाचं तर लगेच औषधोपचार सुरू नक्कीच करावा. सर, प्रभुदेसाई सर, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणाल तसं की कुष्ठरोग्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं खूप महत्वाचं काम तुम्ही करतायत. मग त्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा मदत करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम तुम्ही सर गेली अनेक वर्ष करता आहात. आणि पूर्वीचा समाज आणि समाजातला बदल होत चाललेला आहे तो तुम्ही जवळून अनुभवलात आणि त्याविषयी तुम्ही बोललात मगाशी. तर या सगळ्यामध्ये अर्थात अनुभव खूप आहेत तुमच्याकडे, पण अगदी एक लक्षात राहिलेला काही एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव काय सांगाल सर? आमच्याकडे एक 2-3 अनुभव मी सांगतो तुम्हाला. पहिला अनुभव आहे त्या आमच्याकडे शाळेची शिबिरं येत होती आणि शिबिरामध्ये येत असताना त्यांना अनुभव झाला होता की कुष्ठरुग्ण बंधू भगिनी आहेत, इथे राहतात, काम करतात. परंतु ती मुलं ही शाळेचं नाव घ्यायला हरकत नाही, साधना विद्यालय म्हणून आहे. आणि त्यावेळेच्या विद्यार्थीने आमच्याकडे येऊन गेल्यानंतर त्यांना असं प्रश्न पडला की ही सगळी कुष्ठरुग्ण बंधू भगिनी शांतिवनात राहत आहेत, आपण सगळे सण साजरे करतो आणि या सणामध्ये सगळी आपण एकत्र असतो, पण ही कुष्ठरुग्ण बंधू भगिनी, मग रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, यांना घरी जायला मिळतं का, यांच्याकडे कोणी येतं का, यांना कोण मदत करतं का? मग त्या उषाताई जाधव म्हणून त्यांच्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांच्या मुलींनीच मुख्याध्यापकांना नाही यावर्षीचं रक्षाबंधन आपण शांतिवनातच जायचं. त्याला शांतिवनमध्ये येण्यासाठी रस्ते नव्हते, पूल नव्हते, पावसाळ्यात खूप पाऊस असायचा, पावसाळ्यामध्ये छातीएवढं पाणी असायचं, तरी त्याला एका संध्याकाळी त्या सगळ्या मुलींनी आणि त्या मुख्याध्यापिका आहेत जाधव म्हणून त्यांनी ठरवलं की आपण याचं रक्षाबंधन शांतिवनात करायचं. आणि त्या लहान लहान मुली 5वी 6वी 7वीतल्या आणि ते शिक्षक असे एक दिवस संध्याकाळी आले आणि त्यांनी संध्याकाळी आल्यानंतर भर पाऊस पडत होता, नदीला भरपूर पाणी होतं आणि त्यांनी एका काठावरनं ओरडायला सुरुवात केली. मग आजूबाजूला कोणीतरी होते, तुम्हाला कुठे जायचं आहे? ते आम्हाला शांतिवनात जायचं आहे. अरे एवढ्या संध्याकाळी तुम्ही कशासाठी आलेलात? कशासाठी आहे ना? म्हणे आज रक्षाबंधन आहे, इथे आमचे कुष्ठरुग्ण बंधू भगिनी राहतात सगळे, त्यांना आम्हाला रक्षाबंधन करायचं आहे. क्या बात आहे. त्यामुळे मग त्यांनी असं लगेच आम्हाला निरोप पाठवला की असं असं आहे, काही लहान मुली आहेत, त्यांच्यावर शिक्षक आहेत आणि आज ते तुम्हाला रक्षाबंधन करण्यासाठी आमची सगळी मंडळी पटापट उठली आणि एवढ्या संध्याकाळी आपल्याकडे भेटायला आलेले आहेत, पटापट सगळे आले, नदीमध्ये उतरले, प्रत्येकाने त्या मुलीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्या खांद्यावरनं त्यांना शांतिवनात घेऊन आले. आणि रक्षाबंधनाचा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्या गळ्या कुष्ठरुग्ण बंधूंना खूप त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू असले. ते काहीने म्हटलं की आजपर्यंत आमच्यापर्यंत आम्हाला कधी रक्षाबंधन, कधी दिवाळी, भाऊबीजेचे सण कधीच साजरे करता आला नाही, पण आज आमच्या आयुष्यातला पहिला सण आहे की आमच्यासाठी कोणीतरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्यासुद्धा या लहान लहान मुली करतात. हा एक अनुभव आहे. दुसरा अनुभव आहे, आमच्याकडे फातिमा म्हणून सदाव्रते म्हणून आमच्याकडे एक लेप्रसी रुग्ण होते, राहत होते, आमचं कंपाऊंडरचं काम करायचे. मुंबईमध्ये धारावीमध्ये फातिमा म्हणून काम करत होती, श्रमिक विद्यापीठाचं ते शिक्षण घेत होती, काय शिकवत होती. ती अशी शांतिवन बघायला आली, शांतिवनात आली आणि तिला काय वाटलं माहिती नाही मला, तिचा मानसिक काय एकदम बदल झाला तो. तिने ठरवलं की आपण फातिमाने ठरवलं की शांतिवनात यायचं आणि शांतिवनात जे सदाव्रते म्हणून कुष्ठरुग्ण आहेत त्यांच्याशी मी लग्न करायचं. आणि मग त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मग शांतिवनात त्यांचं लग्न लागलं. असाच एक तिसरा अनुभव आहे की आमच्याकडे भगवान महाजन म्हणून आमचे एक कुष्ठरुग्ण बंधू आहेत, ते सुद्धा असेच होते. त्यांची बायको, तिला काही कुष्ठरुग्ण नाही, पण तिनेही ठरवलं की मी सुद्धा कुष्ठरुग्णाशी याच्यावर लग्न करणार. घरातून विरोध झाला तरी तिने ठरवलं की मी याच्यावर लग्न करणार आणि घरातल्या सगळेजण तुला तर घराच्या बाहेर जावं लागेल. तेव्हा तिने सांगितलं ठीक आहे, मी याच्या माझ्या नवऱ्यावर पण शांतिवनात राहीन, पण मी त्याच्याबरोबरच राहणार आहे. असे काय अनुभव आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला निश्चितच वाटतं की काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते. अर्थात. आणि सर एक वेगळंच मानसिक बळ सुद्धा येत असेल की म्हणजे कुष्ठरोगी नसताना सुद्धा एखाद्या कुष्ठरोगाशी लग्न करणं ही खरंच एक काय म्हणतात एक खूप मोठी झेप आहे. आणि त्यावेळेला परिस्थिती फार निश्चितच वेगळा भूमिकाच कुष्ठरोगाची वेगळी होती. अशा परिस्थितीमध्ये आता तर सगळं बदलत चाललेलं आहे, पण तो एक क्षण निश्चितच हे 3-4 क्षण आमच्या सगळ्या कुष्ठरोग
निवारण समितीच्या ह्याच्यामध्ये खूपच बदल करून गेलेला आहे. सर खूप बोलके अनुभव आहेत तुमचे आणि असे ऐकतच राहावेत असं वाटतंय खरं तर. पण मुळात खरंच शांतीवनाला भेट देणं हे सुद्धा एक मला वाटतं कुष्ठरोग्यांसाठीचा कुष्ठरोग्यांना खूप जवळून अनुभवण्याचा एक वेगळाच प्रसंग होईल नाही का? निश्चितच. सर आता मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही म्हणालात मगाशी की एक विकृती निर्माण होते कुष्ठरोगाच्या, समजा जर उपचार नाही झाले तर त्या विकृती संदर्भात काय सांगाल? कारण का विकृतीनंतर येणाऱ्या समस्या सुद्धा तितक्याच मोठ्या आहेत, तर त्याविषयी काय सांगाल सर आपण? नाही, कुष्ठरोगांवर उपचार होणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण उपचार वेळीच घेतले नाहीत तर यामध्ये कुष्ठरोगाला विकृती निर्माण होते. विकृती निर्माण होती ती सुद्धा आपले जे काही चेहरा आहे, नाक आहे, कान आहे, यामध्ये आपले हात आहेत, पाय आहेत. या ठिकाणी मी एक स्लाइड तुम्हाला दाखवू इच्छितो की यामध्ये विकृती म्हणजे कुष्ठरोगामध्ये येणाऱ्या ज्या विकृती आहेत, या विकृतीवर समजा जर तुम्हाला तुम्ही यामध्ये पाहिला स्लाइड जर यामध्ये पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला पायाचे, हाताचे बोटं जे आहेत, हे हाताचे बोटं मध्ये याला आम्ही ग्रेड 2 डिफॉर्मिटी असं म्हणतो. हाताचे बोटं पाहू शकतो, स्लाइडवर आपण पाहू शकतो. पायामध्ये विकृती आहे, नाकामध्ये त्यामध्ये विकृती आहे. त्यानंतर आपण या विकृती अनुषंगाने आपण या विकृतीवर उपचार पद्धती जी आपण म्हटलं तर या विकृती ग्रेड 2 जे डिफॉर्मिटी आहे ते एक तर पहिले जर त्याने उपचार घेतला त्याला ग्रेड 2 डिफॉर्मिटी, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 डिफॉर्मिटी होणारच नाही. म्हणजे आम्ही तर उलट त्या कर्मचाऱ्याला सांगतो की बाबा याच्यावर तू म्हणजे हा तुम्हाला कुष्ठरोगी हा तुम्हाला लवकर आयडेंटिफाईड झाला नाही, मग त्याला तर जर त्याला विकृती निर्माण झाली तर आपल्याकडे राज्यामध्ये 219 फिजिओथेरपी सेंटर्स आहेत. आपल्या कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र आपल्या या ठिकाणी आहेत आणि ज्यामध्ये आपण फिजिओथेरपिस्ट आहेत, त्यांना व्यायामाची यामध्ये गरज असते. आणि मग त्याचा क्लो हँड असेल, त्यामध्ये मला वाटते स्लाइड आपली स्लाइडमध्ये आपण दाखवलेलं आहे, स्लाइड आपली काही मला तर या अनुषंगाने जर त्याचा क्लो हँड असेल, त्याला पायामध्ये काही विकृती असेल तर त्याचं मग आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करतो. मग यामध्ये आमचं रुग्णालय म्हणजे साधारणपणे सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही तसं तर काही लोकांना ट्रेनिंग दिलेली आहेत. प्रामुख्याने मी या ठिकाणी पुण्यामधलं रुग्णालय, जे रुग्णालय, कोठारा रुग्णालय अशा रुग्णालयाचं मी नाव घेऊ इच्छितो की या ठिकाणी मग त्याला रिकन्स्ट्रक्ट सर्जरी यामध्ये जर केली तर मी म्हणजे पुढची स्लाइड त्यामध्ये त्याला दाखवतो. तर त्याने काळजी यामध्ये कशी घ्यायची. सर मी थोडंसं तुम्हाला थांबवते. काळजी कशी घ्यायची या मुद्द्याकडे आपण येऊया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अजित देशमुख आपल्याशी बोलतायत वडाळ्याहून. नमस्कार सर. नमस्कार, मी अजित देशमुख बोलतो. माझे 2 प्रश्न होते. पहिला, हा कुष्ठरोग जेनेटिक असतो का? आणि दुसरा, सरांनी सांगितलं की शिंकेतून ते पसरायची शक्यता असते, तर कंटेजियस असतो की नसतो? थोडंसं ते क्लॅरिटी पाहिजे होती त्याच्यामध्ये. बरं धन्यवाद. ओके, थँक्यू. अनुवंशिक असतो का कुष्ठरोग? कुष्ठरोग हा पहिले अनुवंशिक नाही असं जे कल्पना निर्माण झाली की हा अनुवंशिक नाही, हा पूर्वजन्मीचं पाप नाही किंवा शापामुळे किंवा देवाच्या कोपामुळे होत नाही. हा स्पर्शाने किंवा जुने असलेल्या रुग्णांपासून सुद्धा जे क्युअर्ड रुग्ण झाले त्यांच्यापासून होत नाही. त्यांनी हा पहिला प्रश्न विचारला होता की कुष्ठरोग अनुवंशिक आहे का? हा नाही. आणि शिंकेद्वारे म्हणजे कुष्ठरोग जंतू हे औषधोपचार सुरू न केलेल्या सांस्कृतिक रुग्णाच्या शिंकेद्वारे जर तो त्यामध्ये त्या कॉन्टॅक्टमध्ये आला त्या शिंकेद्वारे त्यामध्ये किंवा श्वासोच्छवासाद्वारे हे हवेत पसरतात आणि त्या व्यक्तीची जो बाजूला बसलेला त्याच्या व्यक्तीची जर इम्युनिटी पॉवरच्या वर अवलंबून यामध्ये आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला असे जे रुग्ण आहेत आणि याचं इन्क्युबेशन पिरियड सुद्धा हा 2 ते 5 वर्ष, 3 ते 5 वर्ष म्हणतो आपण, हा कदाचित 20 वर्षापर्यंत सुद्धा इन्क्युबेशन पिरियड आहे याचं यामध्ये. या गोष्टी सगळ्यात पहिले आपल्याला की कुठलाही पेशंट हा क्युअर, सांस्कृतिक रुग्ण हा क्युअरच व्हायला पाहिजे, तर कुष्ठरोगच पसरणार नाही, हे महत्वाचं आहे. याच्यावरही तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आमच्या शांतीवनामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन केलं त्याच्यामध्ये काही स्त्रिया होत्या, काही पुरुष होते, पण आम्ही मग त्यांची लग्न लावली तिथे आणि त्यांना जी मुलं झाली ती सगळी कुष्ठरोग, त्यांना कोणालाही कुष्ठरोग नाहीये. अशी अभिजित आमच्याकडे बरीच आले, ते कॉलेज शिकलेले आहेत, कोणी आता सगळे मोठी झालेले आहेत, पण अशी लग्न लावून जी मुलं झालेली आहेत त्यांना सुद्धा कोणाला कुष्ठरोग म्हणजे हा अनुवंशिक नाही, त्यामुळे त्यांनाही कोणालाही कुष्ठरोग नाहीये. फक्त जसं आपण मगाशी म्हणालो तसं की समजा त्या पद्धतीने काही लक्षणं दिसलीच तर त्वरित उपचार घेणं जेणेकरून त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना सुद्धा तो आजार होणार नाही आणि त्रास होणार नाही. नक्कीच नाही का सर? तुम्ही घ्यायची काळजी
कुष्ठरोग झाल्यानंतर जेव्हा विकृती येते तेव्हा कशी काळजी घ्यायची, खरं तर भरपूर विषय मोठा आहे, पण आता घड्याळ खुणवायला लागले, त्यामुळे अगदी थोडक्यात नाही, सर मी काय सांगाल? एक स्लाइड लावलेली आहे याच्यामध्ये, प्रामुख्याने स्लाइड पाहिली की आपल्याला त्यामध्ये आपल्याला समजेल कमीत कमी या जखमा ज्या आहेत या जखमासाठी सुद्धा जे कुष्ठरोगीचे विविध ज्या जखमा आहेत या ड्रेसिंग करण्यासाठी आपण ड्रेसरला मानधन देण्याचं सुद्धा शासनाने, आपलं जे महाराष्ट्र शासन आहे, पहिले 400 रुपये मानधन होतं, आता आम्ही 2000, 3000 आणि साधारणपणे म्हणजे ते त्याच्या ज्या जेवढ्या जखमा आहेत 4000 पर्यंत जे मानधन आहे ते आम्ही यामध्ये दिलेलं आहे लोकांना. 1000, 2000, 3000 मानधन आम्ही वाढवलेलं आहे. पहिले 400 रुपये फक्त मानधन होतं. म्हणजे यांचं ड्रेसिंग जे आपले आहेत, ड्रेसिंग त्यांचं जे अल्सर्स जे होतात, वारंवार अल्सर होतात, कारण की ते संवेदना नसतात, त्यामुळे अल्सर होतात. अल्सरची काळजी घेणं गरजेचं आहे. क्लो हँड झालं तर त्याचं रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करायची, त्याला आपल्याला कॅलिपर्स येतात, यामध्ये फिजिओथेरपीचं त्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पायाची काळजी, आपलं गरम पाण्यामध्ये आपले पाय टाकले शेकले, यामध्ये पायाची काळजी घेणं गरजेचं आहे. MCR फुटवेअर्स आहेत, याच्यामध्ये म्हणजे मायक्रो सदुररचं ते पूर्ण रबर येतं आणि ते रबर सुद्धा ते MCR फुटवेअर्स हे आम्ही आपल्या शासनामार्फत मोफत कुष्ठरोगांना देत असतो दर 6 महिन्याने. दर 6 महिन्याने अल्सर वारंवार त्यांना अल्सर होऊ नये, हे महत्वाचं आहे. डोळ्याची काळजी सुद्धा आपण यामध्ये त्यांना चष्मे देतो, त्यांना फुटवेअर देतो, त्यांना स्प्लिंट देतो आपण त्या लोकांना. याची पुढची स्लाइड मी दाखवतो परत याची पुढची पण स्लाइड आहे. कुष्ठरोग विविध साहित्य जे पुरवण्यात येतं शासनाच्या मार्फत, चप्पल आहेत, स्प्लिंट आहेत, तर हे सगळे जे साहित्य आहेत तर ते सगळे साहित्य पुढची परत मी स्लाइड यांना. सर खरं तर शासनाच्या योजना बऱ्याच आहेत, पण मी प्रभुदेसाई सरांना विचारेन की अगदी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल या सगळ्या बाबतीत? नाही, एकच आहे की कुष्ठरोगाबद्दल जे काही आपल्या मनामध्ये गैरसमज असतील, शंका असतील, घृणा असेल, ते आपण सगळं ऐकलेलंच आहे. त्यामुळे ते दूर करणं आणि त्यांना आपण आपल्याच कुटुंबातले कोणीतरी आहे, आपल्या समाजातला तो आहे, तेव्हा आपण त्यांना आपल्या समाजातलाच कुटुंबातला एक समजावा आणि जेणेकरून त्यांना अशी परिस्थिती समाजातून बहिष्कार होण्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये ही आपण काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय तर आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही बांधिलकी प्रत्येकाने मनात जपली पाहिजे, मग तो कुष्ठरोग नक्कीच उच्चाटन होऊ शकतो, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.